योग म्हणजे काय तर योग हा संस्कृत शब्द यूज या धातूपासून तयार झाला आहे. यूज म्हणजे जोडणे अर्थात शरीर मन आत्मा याचा समतोल साधून परमात्म्याशी जोडणे अर्थात एकरूप होणे. पातंजलोक दर्शनात पतंजली मुनी म्हणतात योगश्चित्तवृत्ती निरोधः. चित्तवृत्तींचा निरोध म्हणजे योग. चित्त म्हणजे मन बुद्धी आणि अहंकार याचा एकत्रित विचार होय. वृत्ती म्हणजे मनात सतत निर्माण होणारे विचार भावना आणि कल्पना. निरोध म्हणजे त्याचे नियंत्रण किंवा स्थैर्य प्राप्त करणे. मित्रांनो, मानवी मन हे अत्यंत चंचल असते. क्षणाक्षणाला ते वेगवेगळ्या विचारांनी भरून जाते. या चंचलतेमुळे मन अस्थिर राहते. दुःख ताण चिंता निर्माण होतात. योगाच्या साधनेद्वारे या वृत्तीवर नियंत्रण मिळवता येते. जेव्हा मन शांत स्थिर आणि एकाग्र होते तेव्हा खरा योग अनुभवता येतो. योग म्हणजे केवळ शारीरिक व्यायाम नसून तो मानसिक आणि आध्यात्मिक साधना आहे. आसन प्राणायाम ध्यान यांच्या माध्यमातून मन हळूहळू नियंत्रणात येते. जेव्हा मनातील अनावश्यक विचार थांबतात तेव्हा आत्म्याचे खरे स्वरूप प्रकट होते. त्यामुळे योगचित्तवृत्ती निरोधा ही व्याख्या आपल्याला अंतर्मनाच्या शुद्धीचा मार्ग दाखवते. योग साधना केल्याने मनशांती एकाग्रता आणि आत्मिक आनंद प्राप्त होतो. शेवटी मनावर विजय मिळवणे म्हणजे खऱ्या अर्थाने योग साध्य करणे होय. तर मित्रांनो, जागतिक योग दिनाच्या आपणा सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा. प्रभाकर जंगम.